अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपण पिठापुरमच्या मंदिराचे दर्शन घेतो, पण तुम्हाला माहिती आहे का, या मंदिराच्या जमिनीखाली अशी काही गुप्त ठिकाणे आहेत जिथे आजही उच्च कोटीचे ऋषीमुनी श्रीपाद श्रीवल्लभांच्या प्रत्यक्ष भेटीसाठी येतात. चरितामृतात या स्थानांना गुप्त शक्तिपीठे का म्हटलंय, तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे. तर पादगया क्षेत्राचं रहस्य काय, तर पिठापुरमला पादगया असंही म्हणतात. याचं पहिलं रहस्य म्हणजे गयासुराचा देह. पुराणात उल्लेख आहे की गयासुर राक्षसाचा पाय या ठिकाणी होता, म्हणून याला पादगया असं म्हणतात. खरा अर्थ म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतानुसार हे स्थान केवळ पौराणिक नाही, तर पृथ्वीचे आध्यात्मिक केंद्र आहे. येथील मातीत श्रीपादांच्या चरणांची ऊर्जा कायमची साठवलेली आहे. मंदिरातील गुप्तगुहा चरितामृतातील अध्याय 50 आणि 52 मध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की स्वयंभू दत्तपीठम पिठापुरमच्या ज्या ठिकाणी श्रीपादांचा जन्म झाला त्या घराच्या खाली सूक्ष्म रूपात सिद्ध मंगल स्तोत्रांचे स्पंदन चालू असते. अदृश्य ऋषी असं मानलं जातं की पिठापुरमच्या भूगर्भात आजही प्राचीन ऋषी अदृश्य रूपात श्रीपादांची आराधना करतात. ज्या भक्तांची भक्ती पराकोटीची असते त्याला तिथे ध्यान करताना अनाहत नाद म्हणजे ओमकाराचा आवाज ऐकू येतो. कुक्कुटेश्वर मंदिर आणि श्रीपाद श्रीवल्लभ. पिठापुरम मध्ये कुक्कुटेश्वर शिवमंदिर आहे, हे सर्वात महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं आणि श्रीपाद श्रीवल्लभ दररोज अदृश्य रूपाने कुक्कुटेश्वर महादेवाची पूजा करतात. येथील स्वयंभू मूर्ती श्रीपादांची मूर्ती जी आहे स्वयंभू मानली जाते. ही मूर्ती ज्या शिलेतून बनली आहे ती शिला कोट्यावधी वर्षांची आध्यात्मिक ऊर्जा धरून ठेवते. ग्रंथाचा पुरावाच मी तुम्हाला सांगते. शंकर भट्टांनी चरितामृतात लिहिलं आहे की पिठापुरम हे केवळ गाव नाही, तर ते श्रीमद अवधूत केंद्र आहे. आजही अनेक साधक जेव्हा तिथे सिद्ध मंगल स्तोत्र म्हणतात तेव्हा त्यांना गाभाऱ्यातून एक विशेष प्रकारचा सुगंध येतो. हा सुगंध श्रीपादांच्या अस्तित्वाचा पुरावा मानला जातो. पिठापूरमध्ये पाऊल ठेवताच तुमची अर्धी पापं नष्ट होतात असे स्वतः श्रीपाद म्हणतात. जर तुम्हाला या गुप्त शक्तिपीठांचा अनुभव घ्यायचा असेल तर तिथे जाऊन मनोभावे ध्यान करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेअर करा. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.